भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वतः कबूल केलं होतं की ते त्यांच्या आयुष्यातील 2 जणांचे विचार कधीच बदलू शकले नाहीत आणि हीच त्यांची सर्वात मोठी खंत होती. यातील पहिली व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना आणि दुसरी व्यक्ती होती ती म्हणजे महात्मा गांधीजींचा स्वतःचा मुलगा हरिलाल गांधी. महात्मा गांधीजी फक्त 19 वर्षाचे होते जेव्हा त्यांचा पहिला मुलगा हरिलाल जन्माला आला. असं म्हणतात लहानपणी हरिलालचा चेहरा सेम टू सेम वडिलांसारखाच होता. पुढे मुलगा हरिलालच्या जन्मानंतर काही महिन्यांनी लगेचच महात्मा गांधीजी लंडनला वकिली शिकण्यासाठी गेले. तिकडे जाऊन त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 3 वर्षांनी परत ते भारतात आले. त्यानंतरही 1893 मध्ये ते पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे 3 वर्ष राहिल्यानंतर जुलै 1896 मध्ये ते पुन्हा भारतात आले. या दरम्यानच्या काळात हरिलाल हा वडिलांच्या सहवासाशिवायच मोठा होत गेला. ना वडिलांचा कुठला स्पर्श ना त्यांचा सहवास. त्यामुळे भारतातून पुन्हा दक्षिण आफ्रिकेत जाताना गांधीजींनी संपूर्ण कुटुंबाला दक्षिण आफ्रिकेत सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हरिलाल हा महात्मा गांधीजींचा मोठा मुलगा, पण याच मुलाचा शेवट म्हणजे मृत्यू प्रचंड हालाकीच्या परिस्थितीत झाला. नेमकं काय काय घडलं होतं जरा विस्तारानं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण. महात्मा गांधी ज्यावेळी भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत जात होते त्यावेळी हरिलाल यांचं वय जवळपास 8 वर्षांचं होतं, तर गांधीजींचं 27. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत जाताना कुटुंबासोबतच त्यांचा पुतण्या गोकुलदास याला देखील घेऊन गेले. हरिलाल यांना देखील वडिलांप्रमाणेच उच्च शिक्षण घ्यायचं होतं. प्रमोद कपूर यांनी गांधी इन इलिस्ट्रेटेड बायोग्राफी हे महात्मा गांधीजींचं चरित्र लिहिलं आहे. त्यात प्रमोद कपूर यांनी असं लिहिलंय की गांधीजींसाठी त्यांचा मुलगा आणि पुतण्या दोघंही समानच होते. मुलाला उच्च शिक्षण दिलं तर मग पुतण्याचं काय? यामुळे गांधीजींनी एक आयडिया केली. घरात 1 रुपयाचं नाणं लपवलं गेलं आणि हरिलाल आणि त्यांचा पुतण्या गोकुलदास यांना ते शोधायला सांगितलं. जो नाणं शोधेल त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जाईल असं घरात गांधीजींनी घोषित केलं. यात झालं काय तर ते नाणं गोकुलदास यांनी शोधलं आणि हरिलाल हे पराभूत झाले, जो त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठा धक्का होता. नाण्याच्या घटनेनंतर काही वर्षांनी गांधीजींनी पुन्हा एकदा हरिलालकडे दुर्लक्ष करत त्यांचा आणखी एक पुतण्या छगनलाल यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र तिकडे जाताच छगनलाल आजारी पडले आणि शिक्षण अर्धवट सोडून दक्षिण आफ्रिकेत परतले. तेव्हा गांधीजींनी छगनलाल यांच्या ठिकाणी कोणाची निवड करायची यासाठी एक निबंध स्पर्धा घेतली. या खेपेस सोराबजी अदाजान्या या पारशी तरुणानं निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याला लंडनला पाठवण्यात आलं. प्रमोद कपूर यांनी असं लिहिलंय की गांधीजींसाठी एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा खूप महत्वाची होती. त्यामुळे नेपोटिझम किंवा आपल्या जवळच्या लोकांनाच संधी देणं या गोष्टीला त्यांच्यात स्थान नव्हतं. मात्र या सर्व गोष्टींचा हरिलाल यांच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला. त्याच्या मनात वडिलांबद्दल कायमची अडीस निर्माण झाली. हळूहळू त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची जागा जुगार आणि दारूनं घेतली. 2 मे 1906 ला हरिलाल यांनी राजकोटच्या गुलाबबेन या तरुणीशी लग्न केलं. लग्न करताना त्यांनी गुलाबबेनच्या वडिलांनाही सांगितलं नव्हतं. त्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 18 वर्ष. तर गांधीजींच्या दृष्टिकोनातून हरिलाल यांचं वय लग्नासाठी योग्य नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की हरिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेत येऊन त्यांच्या कामात मदत करावी. आणि त्यातच जेव्हा गांधीजींना या लग्नाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी त्यांचे मोठे भाऊ लक्ष्मीदास यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली, ज्यात त्यांनी तो माझा मुलगा नाही असं स्पष्ट लिहिलं होतं. मात्र हरिलाल यांचं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. शिवाय त्यांना स्वतःच्या मर्जीनं राहायला आवडायचंय. आणि हीच ती वेळ होती जेव्हा बाप मुलामध्ये मोठा संघर्ष दिसला. सुरुवातीला हरिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या सत्याग्रहात त्यांना साथ दिली होती. त्यावेळी दोघांनाही अटक झाली. दोघांनाही तुरुंगात एकाच कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पण हरिलाल मात्र यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य हवं होतं. त्यामुळे ते घरातून पळून भारतात परत गेले. त्यावेळी गांधीजींनी संपूर्ण जोहान्सबर्गमध्ये त्यांचा शोध घेतला आणि त्यावेळी त्यांना अशी माहिती मिळाली की हरिलाल भारतात जात असून ते मोझाम्बिक पर्यंत पोहोचले. गांधीजींनी त्यांचे जवळचे मित्र हर्मन कॅलनबॅग यांना हरिलाल यांना परत आणण्यासाठी पाठवलं. कॅलनबॅग हरिलाल यांना घेऊन परत आले. पुढे मोहनदास या चरित्रानुसार दुसऱ्या दिवशी गांधीजींनी जाहीर केलं की हरिलाल भारतात परत जात आहे. दुःखी झालेल्या गांधीजींनी त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाची गळाभेट घेतली आणि त्यावेळेस ते म्हणाले की जर तुला असं वाटत असेल तुझ्या वडिलांनी तुझ्याबरोबर काही चुकीचं केलं आहे तर मला माफ कर. गांधीजी आणि हरिलाल यांची जानेवारी 1915 पर्यंत भेट झाली नाही. भारतात परतल्यावर वर्षभरानं गांधीजींना माहित झालं की त्यांचा धाकटा मुलगा मणिलाल यानं हरिलालला व्यापार करण्यासाठी आश्रमातील काही पैसे उसनवार दिले.
हे ऐकताच गांधीजी इतके रागावले की त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र कस्तुरबा आणि त्यांचा धाकटा मुलगा देवदास यांनी मोठ्या प्रयत्नांनी गांधीजींना असं न करण्यास राजी केलं. मात्र गांधीजींनी हरिलालला पुन्हा विवाह करण्याची परवानगी दिली नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर हरिलाल यांचं आयुष्य खूपच बदललं. ते दारू पिऊ लागले आणि जुगार खेळू लागले. पुढे एप्रिल 1936 मध्ये हरिलाल त्यांच्या वडिलांना आणि आई कस्तुरबा यांना नागपूरमध्ये भेटले होते. त्यावेळेस त्यांनी व्यापार करण्यासाठी गांधीजींकडे काही पैशांची मागणी केली होती. मात्र गांधीजींनी त्याला नकार दिला. यामुळे हरिलाल इतके नाराज झाले की बहुधा याच कारणामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पुन्हा एकदा गांधीजींना मोठा धक्का बसला. मात्र हरिलाल यांचं धर्मांतर फार काही टिकलं नाही, कारण वर्ष संपता संपता त्यांनी आर्य समाजाच्या चालीरीतींनी पुन्हा एकदा हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचं नवीन नाव ठेवलं होतं, ते म्हणजे हिरालाल. पुढे 31 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केली. हिंदू चालीरीतीप्रमाणे सर्वात मोठा मुलगा वडिलांच्या चितेला अग्नी देतो. मात्र हरिलाल उपस्थित नसल्यामुळे गांधीजींचा दुसरा मुलगा रामदास यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत इतिहासकारांनी वेगवेगळी माहिती दिली आहे. एका माहितीनुसार गांधीजींच्या मृत्यूच्या 4 दिवसांनी हरिलाल त्यांचं सामान घेऊन त्यांचे भाऊ देवदास गांधी यांच्या घरी गेले. मात्र काही जणांना ही माहिती योग्य वाटत नाही. त्यांच्या मते गांधीजींच्या हत्येची बातमी संपूर्ण देशभरात वणव्यासारखी पसरली होती. त्यामुळे हरिलाल यांना हे माहीत नसेल याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र गांधी कुटुंबातील सदस्य हरिलालवर नाराज होते एवढं मात्र नक्की. मात्र ते सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हरिलाल इतके आजारी होते का की गांधीजींच्या अंत्यसंस्कारासाठी देखील ते प्रवास करू शकले नाहीत, की त्यांनी वडिलांच्या नाराजीमुळे असं केलं? दोन्ही गोष्टींची शक्यता असणं फारच कमी आहे, कारण रॉबर्ट पेन हे महात्मा गांधीजींचे चरित्रकार होते. त्यांनी द लाईफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक लिहिले. त्यात रॉबर्ट यांनी असं लिहिलंय की गांधीजींच्या अंत्यसंस्कारासाठी जे लोक आले होते त्यात त्यांचा मोठा मुलगा हरिलाल देखील होता. त्या संध्याकाळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये दुबळा आणि क्षयरोगाने पीडित असलेले हरिलाल देखील होते. मात्र त्यांना तिथे कोणीही ओळखलं नाही. त्या रात्री ते त्यांचे छोटे भाऊ देवदास गांधी यांच्या घरी मुक्कामी होते. महात्मा गांधीजींच्या मृत्यूच्या 5 महिन्यांच्या आत म्हणजेच 18 जून 1948 ला हरिलाल गांधी यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला. तर मंडळी, ही होती हरिलाल यांची गोष्ट. यावर तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.